नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेतकरी संतोष यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बघू शकता 8 वाजलेले आहेत आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझं आपल्या 9च्या आधीचं माझं कामाचं जे शेड्यूल आहे 1-1.5-2 तास बघू शकता. त्या माझं रोजच्या कामाला माझं कामाचं शेड्यूल जाताना तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवणार काम चालू बघू शकता. घराच्या बाहेर आलो तर बघितलं तर आईचं काम चालू झालेलं आहे उन्हाळ्याचं. आणि हे आहेत बटाट्याची वरची साल, ती आम्ही मिक्सर करून कोंबड्यांना व्यवस्थित खातात ते पण. तर आणि शेरडांना रोज सकाळी मका तोडून घालायची, खायला टाकायचं. परत गौरीला म्हणजे आपल्या गाईला पण घालायची, खाऊन झाल्यानंतर बाहेर पडलेलं तिथं खाऊन चालू आहे. बाहेरचं कोंबड्या सोडून लक्ष ठेवायचं. कोंबड्यांचं पण चरणं चालू चरतायत उकिरड्यात बाहेर वगैरे. आणि हा आमच्या घरासमोरचा आंबा. तर माझं हे घरासमोर जवळजवळ 8 ते 9 एक तास असं लक्ष ठेवायचं राहिलेलं आहे. त्यापैकी व्हिडिओ बनवायचे, काय त्याची आपले एडिटिंग करायची, लक्ष ठेवायचं. घरी कोंबड्यापासून हा आमचा आंबा आहे, पण सध्या ही कैरीच आहे, अजून याची डबल साईज होणार आहे आंब्याची. तो व्हिडिओ विचार करा तुम्ही, हातात बसता म्हणजे किती मोठा होईल. समोरची जागा आहे, तर हीच ती जागा आहे जिथे मी व्हिडिओ एडिटिंग करतो. लक्ष ठेवा. सकाळी ते उभा राहून व्हिडिओ येतात तुमच्यापर्यंत. व्हिडिओ बनवत असतो, काही बनवायचे असतील व्हिडिओ बनवत असतो. कारण घारी आणि कावळे वातावरण किती छान आहे. कोंबड्या घेऊन जातात. आमचा कावळे पिल्लांना नेतात वर्षभरात, घारी कोंबड्यांना पण नेतात. ते पडलेला तर तोपर्यंत जेवण रेडी झालं होतं. लसूण केला होता ते रानामध्ये, इथे आम्हाला कोथिंबीर टाकायला आलो होतो, धने टाकायचं चालू होईल. आमचे छोटे रान आहे, कोळपा आम्हाला कोळपावं लागतं कारण इकडे ट्रॅक्टर पोचत नाही. त्याच्यामध्ये ट्रॅक्टर तुकड्यामध्ये राहावं लागतं. तर इकडे कांदा केला होता, आता ते कोळपायचं चाललेलं आहे. काही दिवसांनी इथे वाटाणा करायचा आहे. तर बघू शकता त्रास होता हाताला, पण दगडाचं रान आहे जवळ, मातीचं रान नाहीये. आणि हे आम्ही बघा इकडे आम्ही बांधाच्या बाजूला सगळे जळण टाकलेली आहेत, म्हणजे त्याचं जळणाला उपयोग होईल. इथे पण कांदा होता, पण कोळपून झालेला आहे. 3 पट्ट्या आमच्या कोळपून झालेल्या आहेत. तर मी आलो होतो इकडे वडिलांना आवाज द्यायला. आम्ही कोळपत असतो कारण जेवण मंडळी झालेलं आहे. वडिलांच्या नुसते मागे फिरत असते. तर मित्रांनो, असा असतो माझा शेड्यूल. जवळ तिला घ्यायचा 9 वाजताच्या आधीचा, नुसती पळाव्यावरती लक्ष ठेवायचं. तर काय खायला ही आहे आमची घास. या घासामध्ये परवा दिवशी भिजलेला काहीतरी मरून पडल्या वास घास आहे. तर नंतर समजलं की मुंगूस आणि सापाची देताना भांडणं लागून ते दोन्ही वास येले होते आणि वास येत होता. तर मित्रांनो, कसा वाटला माझा कामाचा सापाची? मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.